क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवतात. डॉक्टर, लेखक, शिक्षक, चित्रकार, संगणक तज्ज्ञ, अभिनेता अशा क्षेत्रांमध्ये नाव कमावताना दिसतात. परंतु दिरंगाई हा शब्द यांच्या पाचवीला पुजलेला असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मिळतात, पण उशिरा. म्हणजे यांना भरपूर यश मिळण्याची शक्यता असते, पण ते यश मिळायला यांना भरपूर कष्ट घ्यावे लागतात आणि वाट पाहावी लागते. आणि असं जरी असलं तरी सुद्धा अशी लोक दानशूर असतात. यांच्याकडे कोणी काही मागितलं की पुढचा मागचा कसलाही विचार न करता हे खुशाल देऊन मोकळे होतात. कोणाकडून घेण्यापेक्षा यांना देण्यात आनंद असतो. गरजवंताला दान करण्यासाठी, मदत करण्यासाठी ते हिरिरीने पुढे असतात. पण म्हणूनच की काय कोण जाणे, पण सेव्हिंग, गुंतवणूक हे शब्दच यांना माहीत नसतात. पण याचा अर्थ ते उधळपट्टी करतात असं नाही, तर दुसऱ्यांसाठी खर्च करण्यात आनंद मानतात. हो, पण हे सगळं जरी असलं तरी अत्यंत विश्वसनीय व्यक्ती म्हणून या लोकांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. त्यांना सांगितलेल्या गोष्टी गोपनीय राहतात, त्या कधीच बाहेर येत नाहीत. मैत्री किंवा कोणत्याही नात्याबाबतीत तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता, कारण द्वेष, मत्सर, कुरघोडी यापासून ते पुष्कळ दूर असतात. या लोकांनी व्यक्तिमत्व विकासावर अधिक भर दिला पाहिजे. कोणत्याही स्थितीत आपला आत्मविश्वास कमी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जुने विचार सोडून नवीन विचारधारेप्रमाणे परिस्थितीशी जुळवून घेतलं पाहिजे, तर यांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. तसं तर या लोकांचा भाग्यापेक्षा कर्मावर जास्त विश्वास असतो आणि हेच यांच्या यशाचं गमक असतं. फेब्रुवारीत जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्ती बघूया आता. शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, मधुबाला, जयललिता, जगजीत सिंह, उर्मिला मातोंडकर आणि कुमार विश्वास. मग मंडळी, तुमच्याकडे कोणी फेब्रुवारीत जन्माला आलेलं आहे का? त्यांच्याशी हे वर्णन किती टक्के जुळत आहे? मान्य आहे 100% नाही जुळणार, पण किती टक्के जुळत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आपल्या रोजच्या वस्तू आपण नीटनेटक्या ठेवतो, त्यांची देखभाल करतो, आवराआवर करतो, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं मन. ते आवरायला नको का? ते कसं आवरायचं हे सांगतायत साधू गौर गोपालदास. साधू गौर गोपालदास म्हणतात की आपण रोज जेवतो, कोणी 2दा, कोणी 3दा, तर कोणी दिवसभर. परंतु खाल्लेल्या अन्नाचा निचराच झाला नाही तर काय होईल? अर्थात मृत्यू. आपण रोज पाणी पितो, कोणी 1 लिटर, कोणी 2 लिटर, तर कोणी त्याहूनही जास्त. परंतु प्यायलेलं पाणी शरीरातनं बाहेरच पडलं नाही तर अर्थात मृत्यू. आपण दर क्षणाला श्वास घेतो, किती वेळा घेतो याची मोजदातही ठेवत नाही. योग अभ्यासात सुद्धा श्वास घेण्याचं विशिष्ट तंत्र शिकवलं जातं. मात्र घेतलेला श्वास सोडलाच नाही तर काय होईल? अर्थात मृत्यू. त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट घेऊन झाल्यावर ती